राष्ट्रवादी काँग्रेस आणि बारामतीच्या पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा बारामतीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पॉवरफुल असल्याचं स्पष्ट झालंय. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलने संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 20 जागांवर निर्विवाद यश मिळवलंय. ज्येष्ठ सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि त्यांचे शिष्य रंजनकुमार तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलला मतदारांनी साफ नाकारले. तसेच शरद पवार गटाने खासदार सुप्रिया सुळे व योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वातील बळीराजा सहकार बचाव पॅनलचाही सुपडा साफ केलाय. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत 4 पॅनल समोरासमोर उभे ठाकले. अजित पवारांचे नीलकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती या पक्षांचे एक पॅनल अशी 4 पॅनल रिंगणात होती. मंगळवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतमोजणी बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास संपली. सुमारे 36 तास ही मतमोजणी सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः संचालक पदासाठी ब वर्ग गटातून उभे होते. ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तसेच त्यांच्या पॅनलने 20 जागा जिंकल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या निमित्तानं बारामती तालुक्यातील विरोधकांना गारद केलंय. त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थात पाहायला मिळेल अशी चिन्ह आहेत. राज्याचे लक्ष लागलेल्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी आठवडाभर बारामतीत तळ ठोकला, गावोगावी सभा घेतल्या, अनेक सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत नाराजी दूर केली. त्याचा परिणाम त्यांना मोठ्या विजयापर्यंत घेऊन गेला. अजित पवार यांची आर्थिक शिस्त, प्रशासनातील दांडगा अनुभव, केंद्र राज्य सरकारकडून विविध माध्यमातून ते खेचून आणू शकणारा निधी, राज्यात पहिल्या 5 कारखान्यातील दर तुम्हाला मिळेल हे दिलेले आश्वासन दादांना भावले. उपमुख्यमंत्र्यांनी सक्षम यंत्रणा उभारली. सोमेश्वर, छत्रपती कारखान्यासह जिल्हा बँक, बारामती बँक, दूध संघ, बाजार समिती, खरेदी विक्री संघाच्या पदाधिकारी, संचालकांना कामाला लावले. तावरे गुरु शिष्यांना भाजपकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. बारामतीत दादांशी पंगा नको या भूमिकेत भाजपचे नेते गेल्याने त्याचाही परिणाम प्रचार यंत्रणेवर झाला. मत विभाजनाचा तावरे गुरु शिष्यांना मोठा फटका बसला. तावरे गुरु शिष्य जोडीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलशी निवडणूकपूर्व हातमिळवणी केली असती तर काही जागा त्यांच्या पदरात पडू शकल्या असत्या. शरद पवार गटाची साथ घेतली असती तरीही चित्र बदलू शकले असते, पण ते देखील घडले नाही. शेतकरी कष्टकरी समिती या अपक्ष पॅनललाही हलक्यात घेतलं गेलं. त्यातून मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याने मोठा पराभव तावरे यांना सहन करावा लागला. पराभवानंतर काय म्हणाले कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे ते पाहूया. माळेगाव कारखान्याच्या सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. तथापि या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायदा मोडीत काढून सत्तेचा गैरवापर करत सर्व शासकीय यंत्रणेवर प्रचंड दबाव आणला. यासाठी 2 आमदार, 2 मंत्री यांचा वापर करत स्वतःला 8 दिवस माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात थांबावे लागले, तर मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीचे दर्शन घडवले असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केलाय. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला आपला कोणताही प्रभाव निवडणुकीत दाखवता आला नाही, पण त्याचा फटका तावरेंच्या पॅनलला काही अंशी बसला. माळेगावच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आपणच दादा असल्याचे सिद्ध केलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.